नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. बोल. अरे सिंधू आलीस पण तू. तुम्हीच बोलले ना उशिरा. मग तरी पण आलीस, मग आवरलंच नाहीये माझं अजून. अगं सिंधू, सकाळी काय झालं, उठले बघितलं तर जान्हवीला पण सुट्टी आणि मला नेमकं वर्क फ्रॉम होम. मी आले किचन मध्ये आले, बघितलं तरी पहिल्या 2 चिमण्या ज्या रोज येतात बघ आपल्याकडे, त्या चिमण्या तिथे माझी वाट बघत होत्या. मग मी लगेच त्यांना मक्याचे दाणे वगैरे खायला घातलं, चहा पाणी झालं, नाश्ता झाला आणि आज वर्क फ्रॉम होम म्हणून मग मी कामाला सुरुवात केली. आता ऑफिस मधलं काम संपल्यावर माझ्या लक्षात आलं की आज जान्हवी घरी आहे आणि मी पण घरी. असं खूप कमी वेळा मिळतं ना. म्हटलं चल काहीतरी आज वेगळं बनवूया. फ्रीज उघडून बघितला तर फक्त कोबी आणि गाजर, बाकी काहीच नव्हतं. मक्याचे दाणे होते थोडे. आणि मग असलेल्याच सामानातनं, असलेल्याच भाज्यांमधून एक मस्त असा पदार्थ मला बनवायचा आहे. चल मी तुला दाखवते मी काय काय केलं. आता तू थोडी मदत करा, तू थोडंसं कामासाठी थांब. हे बघ, मी तिला आवडतात म्हणून ही केळ्याची कापं करून ठेवली आणि मंचुरियन करणार आहे मी. गोबी मंचुरियन ते करते. आता त्याच्यासाठी सामान कमी आहे आपल्याकडे, पण तरी पण ऍडजस्ट वालं गोबी मंचुरियन. तर त्याची रेसिपी आहे ना, थोडं कटिंग बिटिंगला मला शूट नाही करायला मिळालं फार. आपल्याकडे वस्तू कमी असल्या, भाज्या कमी असल्या, पदार्थ इन्ग्रेडियंट्स कमी असले, पण वेळ असेल तर आपण काहीही करू शकतो. अगदी इझिली सोपी रेसिपी मी तुम्हाला दाखवते. हे बघ सिंधू, हे ना कोबी आणि गाजर मी आहे ना असं मस्त बारीक चिरून घेतलं पहिल्यांदा. थोडा कांदा पण चिरला कारण वाढलं पाहिजे ना, आणि मक्याचे दाणे घातले. एकदा बघितलं तर तो पण थोडा कमी होता. म्हटलं आता काय करणार, मग थोडंसं गव्हाचं पीठ त्याच्यात ऍड केलं आणि हे बघायचे असे सगळे असे व्यवस्थित बॉल करून ठेवले. तांदळाचं पीठ नेमकं आज घरी संपलंय. माझ्याकडे हा असा रवा होता थोडासा गव्हाचा, तर त्याच्यात ही मी कापं करणार आहे. आणि माझ्याकडे आज हे नाहीये, काय म्हणतात त्याला, आपलं कॉर्नफ्लॉवर पण नाहीये हे गोबी मंचुरियन करायला. तर मी हे गव्हाच्या पिठाची हे असं पेस्ट करून ठेवली आहे. तर मी आता याच इन्ग्रेडियंट्स मधनं मस्त एकदम टेस्टी गोबी मंचुरियन करणार. बघा, गोबी मंचुरियन किंवा कुठलेही पदार्थ करायला ना तुमच्याकडे वेळ पाहिजे, तुम्हाला आवड पाहिजे. मग जर का आवड असेल तर असलेल्याच वस्तूंमधनं, असलेल्याच भाज्या असू देत, पदार्थ असू देत, इन्ग्रेडियंट्स असू देत, त्याच्यातून तुम्ही एक छान बेस्ट अशी तुमच्यासाठी रेसिपी बनवू शकता. काय म्हणते सिंधू, कसं वाटतंय तुला? छान आहे. हां, आज शुक्रवार आहे. हां, मग मच्छी गिच्ची नाही आणली. आज शुक्रवार जरी असला ना सिंधू, तरी आज संकष्ट चतुर्थी आहे. त्यामुळे आज संध्याकाळी गणपतीची पूजा पण करायची आहे. बघूया, या वेळेला मी उकडीचे मोदक नाही करणार, तळलेले मोदक असतात ना ते रात्री नैवेद्य बनवणार. मग मी आता काय ठरवलं माहिती सिंधू, म्हटलं आता हे असं शॉर्टकट मध्ये काहीतरी वेगळा पदार्थ पण होऊन जाईल, त्याची सगळी अशी तयारी करून ठेवली. आणि संध्याकाळी म्हटलं सगळं अजून वेगळं आपला हे बनवायचंच आहे ना, नैवेद्याचं जेवण. हो, कावळे दादा येतोय, कबूतर येतात असताना वाटतंय शुक्रवार किंवा रविवारच असं वाटतंय. मच्छी बिच्ची काहीतरी असेल. चल चल, आता तेल बिल तापलेलं आहे, मी पटापट करून घेते, तू पण तुझी कामं आवर. आता हे बघ, तेल चांगलं गरम झालंय. आता आपण हे तळायला घेऊया. आज ना सिंधू खूप मोठा नाही ठेवायचा, तू पण बघून ठेव. आता याच्यात मी थोडं तेल घेतलं आणि ह्या चिरलेल्या भाज्या एकत्र करून ठेवल्या होत्या, त्या मी आता ह्या तेलामध्ये असं आहे ना फ्राय करणार. इकडे मी केळ्याची कापं फ्राय करायला लावली. त्या छान परतल्या गेल्या, मस्त शिजल्या आहेत त्या. आता माझ्याकडे सोया सॉस आहे आणि चिली सॉस आहे, हे आता मी याच्यात ॲड करणार. त्यानंतर हे मी स्लरी तयार केलेली आहे ती याच्यात ॲड करणार आणि मग हे तळलेले जे बॉल्स आहेत ते मी त्याच्यात टाकणार. आणि मग आपलं तयार होईल गोबी मंचुरियन. घरगुती घरी असलेल्या भाज्यांमधून तयार झालेलं गोबी मंचुरियन. हे मी थोडंसंच घालते, जास्त नाही घालणार.
आता यात थोडंसं ह्या भाज्यांच्या चवीपुरतं थोडंसं मीठ टाकेन, पण सोया सॉसमध्ये वगैरे थोडं मीठ असतं, त्यामुळे कमीच मीठ टाकायचं आहे, नाहीतर खार होईल. तर आता याच्यात थोडंसं पाणी ॲड करते. बघ आलं की नाही त्याला थिकनेस. याच्यात जर तुमच्याकडे टोमॅटो सॉस असेल तर तोही तुम्ही घाला. मी थोडंसं ॲड केला आहे. चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस, थोडं मीठ, असं सगळं घालून हे बघा. कॉर्नफ्लॉवर नाही आहे, मैदा नाही आहे, काहीच नाही आहे. थोडंसं गव्हाच्या पिठात पाणी घालून ते मी याच्यात टाकलं. तळलेले गोबी मंचुरियन घालणार आहे. अगदी उतरवतानाच घाला, नाहीतर ते मिक्स होऊन जातील सगळे, तुटतील. तर हे बघा गोबी मंचुरियन तयार. आता जान्हवीला देणार आणि सिंधूला पण देते आणि तिचा रिव्ह्यू घेते. हे बघ सिंधू, मंचुरियन आणि हे जान्हवीला असेच हे तळलेले आवडतात बॉल्स, तर ती ते खाईल. आणि हे बघ केळ्यांची कापं, असं सगळं रेडी झालेलं आहे. हे मी बनवलं आहे. सिंधूला मी आता टेस्ट करायला देते, कारण जान्हवी अजून खायला आली नाही आहे, तर सिंधूला देते. सिंधू हे बघ, हे बघ गोबी मंचुरियन, आणि सांगायचं आहे कसं झालंय. खूप मस्त झाले तर. चांगलं झालंय. हो. नक्की तुला आवडलं. आता सिंधूनी म्हणजे दिलेलं आहे, असं थांबून दिलेलं आहे छान झालंय म्हणून. थँक्यू सिंधू. खा, पूर्ण खा. तर आजचा माझा ब्लॉग सगळा सिंधू बरोबर होता. सिंधू माझ्याकडे किती वर्ष झाली सिंधू? 21-22 वर्ष. सिंधू माझ्याकडे 22 वर्ष मला मदत करायला येते आणि तिच्यावर मी एकदम घर सोडून जाते. तर अशी ही माझी सिंधू आणि तिच्यासोबत आजचा हा माझा ब्लॉग. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. थँक्यू सिंधू. थँक्यू म्हण. थँक्यू. थँक्यू.